Hello everyone, I am Kaja Nandive. Welcome to Maharashtra's number one platform टिक्कर मराठी YouTube चॅनल. सो आज आपण तलाठीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की आहे TCS पॅटर्नच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, जे की TCS पॅटर्नच्या अकॉर्डिंग मी सेट केलेलं आहे. ठीक आहे, सो आज आपण क्वेश्चन्स ते पाहणार आहोत. ठीक आहे, सो आय होप की पटापट सगळेजण जॉईन होतील आणि मला एकदम चांगल्या प्रकारे सगळेजण काय करतील तर आन्सर देतील. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की सिलेक्ट द सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ठीक आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे, सिनोनिम सांगायचं आहे, म्हणजेच काय तर सिमिलर वर्ड सांगायचे. काय तर सिमिलर वर्ड सांगायचे कसलं, लेदल याचं. ठीक आहे, सो लेदल याचं सिमिलर वर्ड सांगण्यासाठी तुम्हाला आधी काय माहित असणं गरजेचं आहे, त्याचं मीनिंग माहित असण्याचं गरजेचं आहे. सो लेदल या शब्दाचा मीनिंग काय आहे तर घातक. ठीक आहे, सो ह्याचा सिमिलर म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचे. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, सगळ्यांनाच माहिती आहे मजबूत. हेल्दी म्हणजे निरोगी. त्यानंतर हार्मलेस आणि फॅटल. हार्मलेस, ठीक आहे, हार्मलेस म्हणजेच काय तर तो कोणाला काय करत नाही तर काय येणार हार्मलेसचं मीनिंग काय तर निरपराध. ठीक आहे, आणि फॅटल म्हणजेच काय तर घातक. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर 2 काय येणार तुमचा करेक्ट येणार. लेदल याचा सिनोनिम समानार्थी शब्द काय येणार तर फॅटल हा येणार. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 आहे, सॉरी क्वेश्चन नंबर 2 आहे, इन द सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रामॅटिकली एरर. ठीक आहे, आता या सेंटेन्स मध्ये कुठे ग्रामॅटिकली एरर आहे तुम्हाला सांगायचंय. शी फॉरगॉट लॉक द डोर वेन शी वेंट आउट इन हरी. ठीक आहे, आता हा सेंटेन्स आहे, कशामध्ये ग्रामॅटिकली एरर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, सो कशामध्ये आहे ग्रामॅटिकली एरर. येस, ज्यांनी ऑप्शन नंबर 4 वर दिला त्यांचा करेक्ट आहे. त्या काय येणार फॉरगेट लॉक. शी फॉरगेट लॉक मध्ये ग्रामॅटिकली एरर आहे. कशामध्ये शी फॉरगेट लॉक मध्ये ग्रामॅटिकली मध्ये एरर आहे. कसं काय, कारण की इथे काय दिलेलं आहे शी वेंट आउट इन लायब्ररी. हा काय आहे वर्बचा सेकंड फॉर्म आहे, म्हणजेच हा काय आहे तर सिंपल पास्ट टेन्स आहे. काय आहे तर सिंपल पास्ट टेन्स आहे सेंटेन्स. मग इथे काय शी फॉरगॉट लॉक येणार का नाही. जर एक सिंपल पास्ट टेन्स असेल मग आधीचा काय येणार एक पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येणार. ठीक आहे, सो शी फॉरगॉट लॉग हा काय येणार त्याचा तर ग्रामॅटिकली एरर येणार. ठीक आहे, नेक्स्ट काय सेंटेन्स क्वेश्चन नंबर 3, सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम एज द ग्रुप ऑफ वर्ड्स अँड अरेंजमेंट ऑफ फ्लावर्स दॅट इज युजली गिवन ॲज अ प्रेझेंट. ह्याला काय एका शब्दात बोलतो ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, सो अँड अरेंजमेंट फ्लावर्स दॅट इज युजली गिवन ॲज अ प्रेझेंट आपण काय देतो तर बुके देतो. सो ऑप्शन नंबर 2 हा काय येणार करेक्ट येणार. काय येणार बुके. ठीक आहे, म्हणजे फुलांचा एक गुच्छ बुके आपण देतो. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 आहे, सिलेक्ट द अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. विरुद्धार्थी शब्द सांगायचे तुम्हाला स्टेलचं. ठीक आहे, सो अँटोनिम म्हणजेच काय तो ऑपोजिट. ठीक आहे, सो स्टेलचं मिनिंग काय आहे, स्टेलचं मिनिंग आहे शिळे. शिळेचा ऑपोजिट वर्ड काय येणार फ्रेश म्हणजेच एकदम ताजं. ठीक आहे, ठीक आहे, फ्लॅट म्हणजे सपाट येतं. ड्राय म्हणजेच काय तो कोरडे येतं. ठीक आहे, सोर म्हणजेच काय तर आंबट येतं. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर 1 काय येणार करेक्ट येणार. शिळं आणि मग ते असलेलं ताजं, हे दोन्ही काय आहेत अँटोनिम ऑपोजिट वर्ड आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5 काय आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, सेंटेन्स आहे ही केम लेट वॉजंट इट. वॉजंट इटला अंडरलाईन केलेलं आहे. आता अंडरलाईन केलेल्या पार्ट मध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ग्रामॅटिकल एरर आहे की नाही. असेल तर काय आणि नसेल तर ऑब्विसली नो एरर. ठीक आहे, काय येणार इथे डिडंट ही येणार, इजंट इट येणार, नो इम्प्रुव्हमेंट येणार की डीड ही येणार. काय येणार काय येणार बघा, ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, ह्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर ही केम लेट सेंटेन्स काय आहे पॉझिटिव्ह आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग काय येणार नेगेटिव्ह येणार. काय तर नेगेटिव्ह येणार. इथे डीड ही दिलेले जे की येणार चुकीचं, कारण की इथे पॉझिटिव्ह आहे, आपल्याला नेगेटिव्ह फाइंड आउट करायचे. राहिला ह्या दोघांमध्ये एक येणार, नाही तर मग नो इम्प्रुव्हमेंट येणार. ठीक आहे, आता इथे केम आहे, केम आहे. ठीक आहे, बघा डू प्लस कम हे मिळून काय तयार होतो कम. डज
प्लस कम, हे मिळून तयार होतो कम्स. त्यानंतर मग डीड प्लस कम, हे मिळून तयार होतो केम. ठीक आहे, हे मिळून त्यांना काय तयार होतो, तर केम तयार होतो. माहिती इथे केम कसा तयार झाला, त्याच्यासोबत डीड आणि प्लस या दोघांना मिळून केम हा शब्द तयार झालेला आहे. तर मग इथे काय यायला पाहिजे होतं, इथे वजन यायला पाहिजे होतं का, नाही तर डीड यायला पाहिजे होतं. आणि नेगेटिव्ह मग काय येणार, डिडंट आणि ही येणार आणि मग क्वेश्चन मार्क येणार. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर 1 काय येणार तुमचा करेक्ट येणार, डिडंट ही. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6-1. सिलेक्ट द मोस्ट, जस्ट सेकंड, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. ठीक आहे, काय येणार, लॉक स्टॉक अँड बॅरेल. लॉक स्टॉक अँड बॅरेल ह्याचं तुम्हाला काय सांगायचं आहे, ह्या इडियमचं मीनिंग सांगायचं आहे. तर तो काय येणार, लॉक स्टॉक अँड बॅरेल काय येणार, लॉक स्टॉक अँड बॅरेल. ठीक आहे, इमिडिएटली म्हणजेच काय, एकदम पटकन करणारी गोष्ट. ठीक आहे, कम्प्लिटली, कम्प्लिटली म्हणजेच काय, कम्प्लिटली म्हणजेच काय, कम्प्लिटली म्हणजे पूर्णता. ठीक आहे, पार्टली म्हणजे अंशत काही प्रमाणात, रेअरली म्हणजे क्वचित. ठीक आहे, सो ऑब्विसली ते काय येणार, लॉक स्टॉक अँड बॅरेलचं मिनिंग आहे पूर्णता. या इडियमचं मिनिंग आहे पूर्णता म्हणजेच काय, तर कम्प्लिटली. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर सेकंड काय येणार आपलं करेक्ट वन येणार. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट, पुन्हा तसंच, वी कांट लिव्ह विदाउट वॉटर. ठीक आहे, विल अंडरलाईन केलेला आहे. अंडरलाईन केलेल्या पार्ट मध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं तिथे गरज आहे की नाही इम्प्रुव्हमेंटची, असेल तर काय, नसेल तर नो इम्प्रुव्हमेंट. आता इथे बघणार, वी कांट लिव्ह विदाउट, इथे कांट यूज केलेला आहे म्हणजे सेंटेन्स आहे नेगेटिव्ह. तर सेंटेन्स नेगेटिव्ह आहे तर क्वेश्चन टॅग काय तयार होईल, पॉझिटिव्ह. ठीक आहे, काय तयार होईल, तर पॉझिटिव्ह. हे वॉन्ट आहे, हा नेगेटिव्ह आहे, हे चुकीचं आहे. मग आता पॉझिटिव्ह डू वी येणार, कॅन वी येणार, नाही तर मग नो इम्प्रुव्हमेंट येणार. ठीक आहे, सो ह्यापैकी काय येणार, इथे कांट आहे तर कांटचं काय होणार, कॅन होणार आणि वीचा वी होणार. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर 1 काय येणार आपला, तर करेक्ट येणार. ठीक आहे, नेक्स्ट काय 8-1 क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम ऑन टेंट हुक्स. ठीक आहे, आता ह्याचं मीनिंग तुम्हाला सांगायचंय, काय आहे ना, काय आहे ना, अनहॅपी म्हणजेच ऑब्विसली आनंदी नाही, अँग्री म्हणजे चिडणे, हॅपी म्हणजे आनंदी असणे, अँशियस म्हणजे चिंता असणे, एखाद्या गोष्टीची काळजी असते. हा त्या इडियमचं मिनिंग होतं ऑन टेंट हुक्स. ठीक आहे, हा क्वेश्चन रिपीटेड प्रिव्हियस इयरला विचारलेला आहे. सो एकदा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, म्हणजेच 3-4 वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट काय, सिलेक्ट द मोस्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. स्वेट, स्वेटचं तुम्हाला काय सांगायचंय, अँटोनिम म्हणजेच काय, तो ऑपोजिट वर्ड सांगायचा आहे. सो त्यासाठी स्वेटचं मिनिंग माहित असणं गरजेचं आहे. स्वेटचं मिनिंग म्हणजेच काय, काय येणार, स्वेटचं मिनिंग वळणे. काय येणार, तर एखाद्या गोष्टीतून वळणे. ठीक आहे, ठीक आहे, किंवा आपण बोलू शकतो वळवणे. ठीक आहे, पहिला आहे स्ट्रेंथेन. स्ट्रेंथेनचं मीनिंग काय, तर सरळ करणे. नेक्स्ट काय, डेव्हिएट. डेव्हिडचं मीनिंग काय आहे, विचलित होणे. काय, डेव्हिडचं मीनिंग काय, विचलित होणे. लर्चचं मीनिंग काय आहे, तर झुरणे. ठीक आहे, आणि ड्रूपचं मीनिंग आहे तर झुकणे. सो कोणता येणार, मी ते मीनिंग दिले, मीनिंग सांगून सुद्धा ह्याच्यामध्ये खूप जण चुका करू शकतात. ठीक आहे, कसं काय, तर बघा, स्वे वळणे किंवा वळवणे, एखाद्या गोष्टीतून एखाद्याला वळवणे. ठीक आहे, किंवा एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीपासून वळतो. ठीक आहे, की नको, हे नको करायला. ठीक आहे, मग त्याचा अँटोनिम काय येणार, तर एखाद्या गोष्टीला त्या गोष्टीपासून सरळ करणे, हा त्याचा अँटोनिम येणार स्ट्रेटने. ठीक आहे, 10th 1 क्वेश्चन आहे. Select the word which means the same as the group of words given. A large deep pot
used both in the own as a serving vessel. ठीक आहे, एक लार्ज एक डीप असं एक पॉट एक भांड यूज केलं जातं. ठीक आहे, ऍज अ सर्व करायला जेवण किंवा बनवण्यासाठी. काय आहे ना, कॅसरोल, कॉल्ड्रॉन, स्किलेट, सॉसपॅन. ठीक आहे, सो इथे कॅसरोल म्हणजेच काय, ज्यामध्ये ज्यामध्ये अन्न शिजवतात व वाढतात. ठीक आहे, अन्न शिजवतात, अन्न शिजवतात किंवा वाढतात. नेक्स्ट काय, कॉल्ड्रॉन. कॉल्ड्रॉनचं मिनिंग काय, कॉल्ड्रॉन म्हणजेच कढई. स्किलेट म्हणजेच पण आपण कढई बोलू शकतो. आणि सॉस पॅन म्हणजे बाजूला कढी असते ना, तसा पॅन. ठीक आहे, कढी असलेला पॅन. काय येणार मग, कोणतं ऑप्शन करेक्ट येणार, कोणतं ऑप्शन करेक्ट येणार? येस, सो ऑब्विसली ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे ना, कॅसरोल. ठीक आहे, एक लार्ज असं एक भांड की जे जेवण वाढण्यासाठी किंवा जेवण शिजवण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे, सो आपली तलाठी भरती जी आहे त्याची ऑलरेडी लॉन्च झालेली आहे 2023 ची, ज्याचे ऍडमिशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. जे की आहे ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर होणार TCS आणि IBPS पॅटर्न नुसार. आणि हा कोर्सची फी आहे ओनली 999. ठीक आहे, आता कोर्स बद्दल डिटेल आपण थोड्या वेळाने बघूया. ठीक आहे, तोपर्यंत नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सिलेक्ट द रॉंगली स्पेल्ड वर्ड. ठीक आहे, आता चुकीचा शब्द कशामध्ये ते सांगायचं आहे. नोटिसेबल, नेग्लिजिबल, नेबरिंग, फिनिशन्स. काय येणार, काय येणार, विच वन इज करेक्ट? विच वन इज करेक्ट? काय यायला पाहिजे, नोटिसेबलची स्पेलिंग NOTICEABLE. इथे CA दिलंय, ई गायब आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे, की ज्याच्यामध्ये रॉंग स्पेलिंग आहे. तर नोटिसेबलची ही करेक्ट वन स्पेलिंग आहे, बाकीच्या स्पेलिंग ह्या राईट आहेत. आता 12th वाला क्वेश्चन आहे. सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. काय सांगायचे तुम्हाला, करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म सांगायचे. काय आहे ना, 4 ऑप्शन दिलेले आहेत, कोणतं करेक्ट आहे ना. द चेअर्स वर बीइंग अरेंज्ड इन द एक्झामिनेशन हॉल बाय द स्टाफ. या सेंटेन्स तुम्हाला काय सांगायचं आहे, तर ऍक्टिव्ह फॉर्म सांगायचा आहे. काय आहे ना, काय येणार बघा. द चेअर्स सब्जेक्ट आहे. ठीक आहे, वेअर यूज केलाय हेल्पिंग वर्क. बीइंग अरेंज यूज केलेला आहे, म्हणजे हा सेंटेन्स त्यांनी कंटिन्यू मध्ये दिलेला आहे. हा आहे पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, पॅसिव्ह व्हॉइस कारण की इथे बाय यूज केलेला आहे, इथे बीइंग यूज केलेला आहे. ठीक आहे, हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. बीइंग हे कधी वापरतात, जेव्हा सेंटेन्स हा कंटिन्यू मध्ये असतो तेव्हा. आणि इथे वेअर यूज केलेलं आहे त्यांनी ऍज अ पास्ट म्हणून दाखवण्यासाठी. तर मग इथे कोणतं करेक्ट वन येणार, तर इथे हा सेंटेन्स कोणता आहे, तर पास्ट कंटिन्यूचा. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कोणतं काळ असला पाहिजे, तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कोणतं काळ असलं पाहिजे, तर पास्ट कंटिन्यूचा काळ असला पाहिजे. ठीक आहे, इथे काय दिलंय, द चेअर्स. द चेअर्सने आपल्याला काय घ्यायचंय, द स्टाफला आधी घ्यायचंय. ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट आधी असतो. हा आहे तुमचा पॅसिव्ह व्हॉइस, इथे ऑब्जेक्ट लिहिलेला लास्टला, बट सब्जेक्टला आपण आधी लिहितो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. द स्टाफ येणार. ठीक आहे, मग द चेअर्स वापरले, हा कॅन्सल झाला. द स्टाफ, द स्टाफ, द स्टॉप. इथे हॅज बीन दिलेलं आहे, इथेही हॅज अरेंज दिलेलं आहे, जे की आहे चुकीचं, कारण की ते वेअर यूज केलेले पास्ट टेन्स मध्ये आहे. पास्ट टेन्स मधला कोणता का, तर इथे बीइंग यूज केलेले म्हणजे हा पास्ट कंटिन्यू आहे. मग वॉज अरेंजिंग इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 4 वन इज करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट आहे सिलेक्ट द अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आता सोबर ह्या वर्डचं तुम्हाला काय सांगायचंय, अँटोनिम म्हणजे काय सांगायचंय, तर ऑपोजिट वर्ड सांगायचं आहे. काय येणार सोबरचं. ठीक आहे, पहिलं तर सोबर म्हणजेच काय, एकदम शांत व्यक्ती किंवा एकदम विचारी. आपण बोलतो ना एकदम सोबर, एकदम सोबर कलर आपण बोलतो, एकदम शांत म्हणजे एकदम प्रसन्न, एकदम पीसफुल, एकदम शांतवाले. ठीक आहे, सो त्याला आपण सोबर बोलतो. त्याचा अँटोनिम काय येणार, त्याचा अँटोनिम हे काय येणार.
ठीक आहे. नर्वस म्हणजे उदास, सगळ्यांना माहिती आहे. सिरियस म्हणजे काहीतरी गरीब, ठीक आहे. सॉरी, गंभीर, नॉट गरीब, काहीतरी गंभीर, ठीक आहे. तर एजिटेटेड येणार, ठीक आहे. एजिटेटेड म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीला असलेलं उत्तेजित, ठीक आहे. आणि काम म्हणजे एकदम शांत, ठीक आहे. सो ऑब्विसली शांतचा काय येणार, एजिटेटेड, उत्तेजित असणारा व्यक्ती. हे दोन्ही काय येणार, ते एकमेकांचे ऑपोजिट वर्ड म्हणजे अँटोनिम येणार, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 14 काय, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. तुम्हाला काय करायचंय, करेक्ट पॅसिव्ह फॉर्म सांगायचे काय येणार, ठीक आहे. प्लीज टेक द गेस्ट टू हिज रूम ऑन द 6th फ्लोअर. काय येणार, काय येणार, ह्याचं पॅसिव्ह फॉर्म तुम्हाला सांगायचे काय येणार. प्लीज बघा, आता प्लीज यूज केलंय म्हणजेच इथे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार, रिक्वेस्टेड येणार. प्लीज हे कशासाठी, आपण एक विनंती करण्यासाठी वापरतो, रिक्वेस्ट करण्यासाठी वापरतो, ठीक आहे. सो लेट गेस्ट टू बी टेकिंग, हा नाही येणार. मस्ट दिलेला आहे, हे सुद्धा नाही येणार. इथे रिक्वेस्टेड दिलंय आणि इथे शुड बी, हा सुद्धा नाही येणार. सो ऑब्विसली आपण फक्त रिक्वेस्टेड, प्लीज ह्यावरून आपण आन्सर फाइंड आउट केलं की रिक्वेस्टेड टू येणार, की यू आर रिक्वेस्टेड टू टेक द गेस्ट इज रूम ऑन 6th फ्लोअर, ठीक आहे. कळलं. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, फक्त शब्द ओळखून, ठीक आहे. असं ट्रिक वापरून तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. नेक्स्ट काय, सिलेक्ट द सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. एक्झेम्प्ट, एक्झेम्प्ट या वर्डचा तुम्हाला सिनोनिम सांगायचा आहे, काय येणार. तर पहिले एक्झेम्प्टचा अर्थ माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. एक्झेम्प्टचा अर्थ काय आहे, तर एखाद्याला एखाद्या गोष्टीतून मुक्त करणे. तो त्याच्या अकॉर्डिंग काय येणार, प्रिव्हेंट येणार. प्रिव्हेंट म्हणजे एखाद्याला एखाद्याशी प्रतिबंध करणे. रेड्यूस म्हणजे कमी करणे, ठीक आहे. नंतर हायंडर, हायंडर म्हणजेच काय, हा म्हणजेच अडथळा. एक्सक्लूड म्हणजेच काय, तर वगळणे किंवा एखाद्याला प्रवेश करू न देणे. आपल्याला सिनोनिम सांगितले तर काय येणार, मुक्त करणे येणार. प्रिव्हेंट येणार. सिनोनिम म्हणजेच काय, तर सिमिलर वर्ड, समानार्थी शब्द. तर काय येणार, काय येणार, मुक्त करणे किंवा एखाद्याला एखाद्या गोष्टीपासून सूट देणे. तर काय येणार, प्रतिबंध करणे. तर हे तर येणार नाही. प्रिव्हेंट कमी करण्याचा संबंध नाही. अडथळा, एखाद्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण करणे, हेही नाही राहणार. एक्सक्लूड म्हणजे एखाद्या गोष्टीला एखाद्यापासून वगळणे, त्याला मुक्त करणे, मुक्त करणे त्या गोष्टीपासून. त्याला आता वगळलं, तो आता काय झाला, मुक्त झाला, ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4 पण काय ना तुमचा करेक्ट आहे ना. नेक्स्ट काय, पॅराजंबलचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. गिवन बिलो आर 4 जंबल सेंटेन्स, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, याला योग्य त्या सिरीजने म्हणजे ऍक्शन कधी कोणती पहिली झाली असेल याच्या अकॉर्डिंग तुम्हाला सेट करायचे. पॅराजंबल कसं आपण योग्य त्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, याची शॉर्ट ट्रिक ऑलरेडी मी टिक्कर मराठी सरळ सेवाला अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. पॅराजंबलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होईल, ठीक आहे. चला सांगा, इथे काय येणार, काय येणार, पटापट सांगा. बघा, द इथे दिलंय, इट हॅज बीन लिडिंग प्रोसिजर ऑफ बोथ. इट हॅज बीन म्हणजे कोणती तरी एक लिडिंग प्रोसिजर आहे, म्हणजे त्याच्या आधी कोणतं तरी क्वेश्चन आहे, त्यामुळे हा फर्स्ट येणार नाही. इथे बिकॉज कारण दिलंय म्हणजे ह्याच्या आधीही कोणता तरी असेल, म्हणून हा फर्स्ट येणार नाही. हा सुद्धा फर्स्ट येणार नाही. बी किंवा डी आला. इथे काय दिलं, इट इज ऑल्सो म्हणजे हे सुद्धा एक लीडर काय आहे, डेव्हलपमेंट मध्ये ऍप्लिकेशन आहे. इट हॅज बीन हे सुद्धा आहे म्हणजे ह्याच्या आधी काहीतरी दिलेलं असेल त्यांनी पहिलं. सो इथे काय, द युनायटेड स्टेट. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर 1 हा पहिलं बी वाला येणार. पहिला काय, बी वाला येणार की द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका होल्ड्स अ डॉमिनेट. आता बी कुठे दिलंय, इथे ए दिले त्यामुळे हा येणार नाही. इथे डी दिले त्यामुळे हा येणार नाही. इथे बी आणि इथे बी आहे, ठीक आहे. मग ह्या दोघांनंतर काय येणार, मग नंतर आपण पहिलं सी वाला चेक करूया, बी नंतर.
कुठे गेलं? द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका होल्ड्स अ डॉमिनेट पोझिशन. त्यांनी काय केलं? डॉमिनेट पोझिशनला होल्ड केलेलं आहे टू द वर्ल्डला. का? कारण की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जरा वाढवण्यासाठी. ठीक आहे. बिकॉज ऑफ इट्स एनॉर्मेस, बिकॉज ह्याच्यामुळे एनॉर्मेस आउटपुट हे होत नाही, म्हणजे हा वाला इथे येऊ शकत नाही. मग बी नंतर हा सी वाला ट्राय केला, जो की नाही होते ऑब्विसली. सेकंड येणार, बी नंतर ए वाला काय येणार बघा. इट हॅज बीन अ लिडिंग प्रोसिजर. ऑब्विसली की डॉमिनंट पोझिशनला त्यांनी होल्ड केलेला आहे. कशासाठी? तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वाढवण्यासाठी. आणि ती इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही काय एक लिडिंग प्रोसिजर आहे ऑफ बोथ इंडस्ट्रियल आणि ॲग्रिकल्चर गुड्स. ठीक आहे. सो ऑब्विसली बी नंतर ए येणार. आणि मग बिकॉज ऑफ इट्स इनॉर्मस आउटपुट अँड द युनायटेड स्टेट हॅज अ मेजर शेअर इन वर्ल्ड ट्रेड, इट इज ऑल्सो लीडर इन द डेव्हलपमेंट. बघा तुम्हाला काय करायचंय, 4 ऑप्शन मधून पहिलं फाइंड आउट करायचं की पहिलं कोणतं येईल. सो जो पहिला येईल त्यानुसार तुम्हाला काय करायचंय, सेट करायचं. Select the word which means the same as the group of words given. Flowers or leaves together in a circle for placing on a coffin or a grave. ठीक आहे. आता ह्याला काय सांगितलेलं आहे, याला एका शब्दात आपण काय म्हणणार. ठीक आहे. सो फ्लावर और लिव्स टुगेदर ऑफ सर्कल ऑफ प्लेसिंग ऑन कफन और ग्रेव, म्हणजे एखाद्या कफनवर आपण जेव्हा फ्लावर जमा करून असं ठेवतो त्याला एका शब्दामध्ये काय म्हणतात? बंच म्हणतात. बंच म्हटलं जाणार का? बंच, बंच नाही. व्रेट, व्रेट म्हणजेच काय? तर पुष्पहार. बुके म्हणजेच काय? तर फुलांचा एक बुके असतो तो. ठीक आहे. त्यानंतर मग गार्लँड, गार्लँड म्हणजेच काय? तर हार. तर काय? कफनवर जेव्हा एक कफन असते त्या कफनवर आपण फुलांची पानं किंवा फुलांचा हार आपण काय वाहिलं जातं. ठीक आहे. राईट. कफन और ग्रेव म्हणजेच काय? कफन और ग्रेव म्हणजेच काय? तर कबर. म्हणजे एखादी कबर असते, माणसाचा मृत्यू झालो ती एक कबर असते, त्या कबरवर काय वाहिलं जातं? तर ऑब्विसली पुष्पहार वाहिलं जातं. काय? तर पुष्पहार, रेत. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर सेकंड काय येणार तुमचं करेक्ट येणार. नेक्स्ट आहे 18. In the sentence, identify the segment which contained the grammatically error. The Japanese artist Yo Naga was busy splashing the wall from colors. आता या सेंटेन्स मध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की एरर कशामध्ये आहे. कशामध्ये आहे सांगा. काय आहे ना? आता तो जॅपनीज एक आर्टिस्ट आहे, त्याचं नाव आहे यो नागा. तो एक जॅपनीजचा आर्टिस्ट आहे. तो काय कशामध्ये बिझी आहे? तर स्प्लॅशिंग द वॉल, वॉलवर पूर्ण काय करत आहे? तर स्प्लॅश करत आहे, उडवत आहे. काय? तर कलर्स. काय? तर कलर्स उडवत आहे. तर मग कशामध्ये एरर आहे तुम्हाला काय वाटतं? येस, ऑप्शन नंबर 4 फ्रॉम कलर्स. कलर्स पासून तो उडवत आहे का? नाही, तर कलर सोबत ते काय करत आहे? तो कलर सोबत काय करत आहे? पुन्हा स्प्लॅश करत आहे. सो इथे फ्रॉमच्या ऐवजी काय यायला पाहिजे? सोबत साठी आपण काय वापरतो? तर विथ वापरतो. सो ऑप्शन नंबर 4 मध्ये एरर आहे. ठीक आहे. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन आहे 19. 19 क्वेश्चन काय आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट. आता सेंटेन्स दिलेला आहे. ही स्कूल वॉज 7 किलोमीटर अवे फ्रॉम हिज हाऊस. आय वंडर्ड हाऊ ही कवर्ड सो लॉंग डिस्टन्स डेली ऑन फीट. ठीक आहे. सो लॉंग डिस्टन्सला अंडरलाइन केलेला आहे. अंडरलाइन केलेल्या पार्ट मध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मीनिंग काय सेंटेन्सचा? की शाळा आहे ती ही स्कूल, त्याची शाळा जी आहे ती 7 किलोमीटर खूप लांब आहे त्याच्या घरापासून. आणि मला ह्या गोष्टीने आश्चर्य होत आहे की तो डेली पायानी म्हणजे असं चालत जातोय 7 किलोमीटर त्याच्या घरापासून ते त्याच्या स्कूल पर्यंत. सो ह्या गोष्टीवर मी काय आश्चर्य आहे. सो लॉंग डिस्टन्सला अंडरलाइन केलेला आहे. अंडरलाइन केलेल्या पार्ट मध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की एरर कशामध्ये आहे ते. ठीक आहे. आता मला सांगा अंडरलाइन केलेल्या पार्ट मध्ये एरर कुठे आहे ते सांगा.
कशामध्ये आहे एरर? कशामध्ये यायला पाहिजे होतं? येस. सो इथे काय यायला? सच अ लॉंग डिस्टन्स. इथे सो लॉंग येणार का? नाही, तर सच हा एक खूप लांबचा प्रवास आहे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 काय येणार तुमचं? करेक्ट येणार. सो तलाठी भरती जी आहे ती लॉन्च झालेली आहे. ठीक आहे, ज्याची फी आहे ओनली 999. ज्यामध्ये काय काय कव्हर करून घेतलं जाणार, तर दररोज डिजिटल बोर्डवर तुमचे 5 तासाचे लाईव्ह लेक्चर होणार. मराठी ग्रॅमर, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, ऑब्विसली इंग्लिश ग्रॅमर, टॉपिक नुसार बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर घेतली जाणार. रेकॉर्डेड लेक्चर असणार 1 इयर पर्यंत आणि दररोज टॉपिक नुसार MCQs असणार, ई बुक असणार, मोस्ट इम्पॉर्टंट युअर डाऊट सेशन अँड 10+ ऑनलाईन सर्व प्रश्नपत्रिका संच. आणि या कोर्सची फी आहे ओनली 999. ठीक आहे. सो 20 वाला क्वेश्चन आहे. गिवन बिलो ऑर 4 जंबल, पुन्हा 4 पॅरा जंबल दिलेले सेंटेन्स तुम्हाला एक योग्य त्या प्रकारे त्याला काय करायचंय, अकॉर्डिंग सिरीज वाईज काय करायचंय तुम्हाला ते सेट करायचं आहे. ठीक आहे. सो काय येणार इथे? काय येणार बघा. पहिलं तर इथे बघायचं आहे की सिन्स दिले म्हणजे एका टाइमापासून केलेला आहे, म्हणजे सिन्स पासून तर येणार नाही. द मॅक्स फर्स्ट स्टार्टेड. ठीक आहे. द मॅक्स फर्स्ट स्टार्टेड फ्लाइंग कमर्शियली इन 2017. ठीक आहे, हा बी वाला येऊ शकतो, हा बी वाला येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? बोईंग हॅड ह्यूज होप्स फॉर इट्स 737 मॅक्स एअरक्राफ्ट अँड व्ह्यूड इट ॲज अ की पार्ट ऑफ इट्स फ्युचर. आता इथे काय सांगितलं की जो बोईंग आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्याकडे काय होतं, एक खूप मोठी आशा होती. कशासाठी? की 737 जे मॅक्स जे एअरक्राफ्ट आहेत अँड व्ह्यूड आहेत ते काय आहे, तर इट हॅज अ की पार्ट ऑफ इट्स फ्युचर, की हे जे त्याचे काय तर की पार्ट आहे त्याच्या भविष्याचे. हा पण येऊ शकतो. ठीक आहे, मोस्टली. त्यानंतर मग डी हावेवर, हा फर्स्ट येणार नाही, म्हणजे एक तर बी वाला फर्स्ट येईल तर सी वाला फर्स्ट येईल. आता इथे डायरेक्टली त्या व्यक्तीचं बोईंग हॅड ह्यूज होप्स दिलेले आहेत आणि 737 मॅक्स एअरक्राफ्ट म्हणजे पहिले त्या क्राफ्ट बद्दल जे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणजे सी वाला आधी येणार. ठीक आहे. सो सी वाला इथे दिलेला आहे, बाकी सी कुठेच दिलेला नाहीये, म्हणजे आपण इथे क्लिक करून टाकूया. पण इथे जर नॉट वाला ऑप्शन असतं तर मात्र तुम्हाला पूर्णपणे चेक करावं लागलं असतं. ठीक आहे. मग इथे काय दिलंय? सी नंतर बी. हा, द मॅक्स फर्स्ट स्टार्टेड, मग त्यांनी फर्स्ट कधी फ्लाइंग कमर्शियल स्टार्ट केलं? 2017 ला. आणि मग सिन्स देन बोईंग हॅज रिसिव्ड, मग त्याला 5000 ऑर्डर्स काय झाले एअरक्राफ्टचे रिसिव्ह झाले आणि 37 त्यांनी डेटला काय डिलिव्हर्ड केले. आणि मग डी वाला येणार की हावेवर द कंपनीज मार्केट व्हॅल्यू हॅज प्लम्पेड बाय नियरली 26 बिलियन सिन्स द क्रॅश इन इथिओपिया. सो ऑप्शन नंबर 1 काय ना तुमचा करेक्ट येणार. ठीक आहे. आता पॅराजंबल ट्रिक नुसार कसं सॉल्व्ह करायचं हे मी ऑलरेडी तुम्हाला ट्रिक दिलेली आहे, तुम्ही ट्रिक जाऊन एकदा बघू शकता. ठीक आहे. आता पुढे काय आहे, तर एक पॅसेज आहे, पॅसेजवर तुम्हाला क्वेश्चन फाइंड आउट करायचे. पॅसेज काय? टू नो लँग्वेज इज टू बी एबल टू स्पीक इट. इवन अ चाइल्ड हु डज नॉट येट अटेंड स्कूल कॅन स्पीक इज ऑर हर लँग्वेज. ऑब्विसली एखादा मुलगा शाळेत जरी जात नसला तरी त्याची स्वतःची लँग्वेज तो बोलू शकतो. इन ऑर्डर टू स्पीक अ लँग्वेज इट इज इम्पॉर्टंट टू लिसन टू इट अँड टू रीड फ्यू पेजेस इन इट एव्हरी डे. ठीक आहे. सो भाषा समजण्यासाठी, शिकण्यासाठी, लिहिण्यासाठी आपल्याला रोज ते वाचायचं आहे आणि लिहायचंय. अ चाइल्ड पिक अप लँग्वेज अँड लर्न टू टॉक जस्ट ॲज ही ऑर शी लर्न्स टू वॉक. जेव्हा तो चालायला लागतो तेव्हा तो आपल्या भाषा, स्वतःची जी मातृभाषा आहे तो शिकायला लागतो. त्याच्या आजूबाजूला जे लँग्वेजमध्ये लोक बोलतात. वॉकिंग अँड टॉकिंग कम्स नॅचरली टू अ चाइल्ड ॲज इट ग्रोस. मुलगा जसा मोठा व्हायला लागतो सो बोलणं, चालणं हे त्याच्याकडे ऑलरेडी ऑटोमॅटिक ते ग्रो अप होत असतं. इन आवर कंट्री, आपल्या देशामध्ये, अ चाइल्ड मे ग्रो अप स्पीकिंग मोर दॅन one language if this language are spoken in the home and it is neighborhood. We all these multilinguistics. काय सांगितलेलं आहे की आपण ज्या घरात राहतो आपली जी मातृभाषा असते, आजूबाजूचे लोक असतात, ती लँग्वेज आपल्याला येते. फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये मराठी बोलली जाते तर मराठी लँग्वेज आपल्याला येते. आपल्या आजूबाजूच्या भागात जर हिंदी बोलत असेल तर हिंदी सुद्धा आपल्याला येते. ठीक आहे.
A child speak a language or languages much before he or she starts going to school. शाळेत जाण्याआधीच तो आपली स्वतःची मातृभाषा बोलायला स्टार्ट करतो. To know language then is first of all to be able to speak it to as easily and naturally as a 3 years old child does. ठीक आहे, 3 वर्षापासूनच मुलं हा हो छोटे छोटे शब्द बोलायला सुरुवात करतात. Later on the child will learn to read and write in that language. In order to read and write in a language one has to speak it, but it is possible to speak a language but not able to read or write in it. It baby does not speak until it is 9. A baby does not speak until it is 9 months old, but it understand a few words and 6 months of age. ठीक आहे, म्हणजे 9व्या 6व्या महिन्यापासून तो फक्त ऐकायला म्हणजे त्याच्या कानावर शब्द पडतात. ठीक आहे. इट हॅज बीन लिसनिंग एव्हर since it was born and even a little before that. So the first strategy speaking in language is to listen. So पहिली स्ट्रॅटेजी काय आहे कोणती भाषा शिकण्यासाठी, तर ऐकणं. म्हणून तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर इंग्लिश लँग्वेज ही कठीण जात असेल तर ती लँग्वेज शिकण्यासाठी तुम्हाला पहिले इंग्लिश हे ऐकणं खूप गरजेचं आहे. सो इंग्लिशमध्ये जे काय असेल तुम्ही पहिलं ऐकायला सुरुवात करा. ठीक आहे. बघा आता ह्या पॅसेजवर एक क्वेश्चन 21 काय आहे, वन ऑफ द ऍक्टिव्हिटीज ऑफ अ चाइल्ड बिफोर इट इज इवन बॉर्न इज. सो कोणती ऍक्टिव्हिटी मुलगा जन्मता काय होतो तो त्याला इवन बॉर्न इज, कोणती ऍक्टिव्हिटी, कोणती ऍक्टिव्हिटी इथे येणार. येस ऑब्विसली पहिला काय लिसनिंग. ठीक आहे. सो वन ऑफ द ऍक्टिव्हिटी लिसनिंग इज द वन ऑफ द ऍक्टिव्हिटीज ऑफ अ चाइल्ड बिफोर इट इज इवन बॉर्न इज. ठीक आहे. सो 21 वाला क्वेश्चन काय, इट इज नेसेसरी फॉर वन डॅश द लँग्वेज बिफोर ही और शी राईट इन दॅट लँग्वेज. काय येणार इथे. सो ऑब्विसली काय येणार, तर स्पीक. इट इज नेसेसरी फॉर वन स्पीक द लँग्वेज. ठीक आहे. म्हणजे लिहिण्याच्या आधी माणसाला पहिली ती लँग्वेज बोलता आली पाहिजे, हे आपण पॅसेज मध्ये पाहिलं. ठीक आहे. 23rd वाला काय, हा मल्टी लँग्वेजेस मीन्स. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय होतो. येस काय, तर स्पीकिंग मोर दॅन वन लँग्वेज. काय, तर स्पीकिंग मोर दॅन वन लँग्वेज. नेक्स्ट 24 वाला क्वेश्चन है, अ चाइल्ड हैज बीन डैश एवर सिन्स इट वॉज बॉर्न. काय येणार, ऑब्वियसली तर लिसनिंग. अ चाइल्ड हैज बीन लिसनिंग एवर सिन्स इट वॉज बॉर्न. ठीक है. नेक्स्ट काय आहे, टू नो अ लँग्वेज वन मस्ट बी एबल टू नो अ लँग्वेज. एक लँग्वेज माहीत होण्याआधी आपल्याला काय कोणत्या गोष्टीची क्षमता असणे गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीची. येस. सो स्पीक इट इझिली अँड नॅचरली ॲज अ 3 years old चाइल्ड. ठीक आहे. 3 वर्षापासूनच माणूस काय बोलायला शिकतो. ठीक आहे. सो आता सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने कसं काय, हे जे काय तुम्हाला रिक्रुटमेंट दिसतात ह्याची फी फक्त 999 आहे. ठीक आहे. सो अतिशय बोलतात ना, अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही एखादी एक्झाम क्रॅक करू शकता टिक्कर सोबत राहून. सो आय होप तुम्हाला आजचे जे क्वेश्चन्स होते, जे TCS पॅटर्न नुसार मी सेट केलेले तलाठीचे, ते अतिशय चांगल्या प्रकारे समजले असेल. पॅसेज नंतर एकदा शांतपणे तुम्ही एकदा वाचून घ्या. ठीक आहे. आणि स्वतःहून आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो चलो थांबूया इथेच, भेटूया उद्या आपल्या रेकॉर्डिंगला, लाईव्ह लेक्चरला. ठीक आहे. सो असंच तुम्हाला काय करायचंय, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला शेअर करायचंय, लाईक करायचं आहे. ठीक आहे. सो चलो बाय बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.